Audio Jungle. या ठिकाणी आम्हाला बरेच वेगवेगळे बियाणे वाण त्यांची वाढ कशी होते त्याबद्दल बरीच माहिती चांगली बघायला भेटली, जेणेकरून ऊसाचं एकरी 110 टनापर्यंत उत्पन्न कसं नेता येईल त्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्याला दाखवणार आणि मी सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याने त्या प्रदर्शनाला भेट द्यावी. शेतीत आहे ना, म्हणजे बराच जवळजवळ 30 ते 40% उत्पन्न वाढेल आधुनिक पद्धतीने शेती केल्यास. पारंपरिक पद्धतीने तुलनेत कांदा पिकात वगैरे म्हणजे जे आपण 150 क्विंटल उत्पन्न काढतो ते इथं कमीत कमी काय असे वाहने का 300 क्विंटल पर्यंत उत्पन्न देऊ शकतात, 300 ते 400 क्विंटल पर्यंत. साईज परत प्रदर्शनाची माहिती कशी मिळाली? आम्हाला ही टीव्हीवर आम्ही बघितली होती ती ऍड. त्या संदर्भात 2-3 दिवस झाले तिथे ऍड आलेल्या होत्या, त्याच्यावरून आम्ही इथे बघण्यासाठी आलेलो होतो. तिथं आम्हाला फार मोठा अनुभव मिळाला. A1 तंत्रज्ञान, खते बी बियाणे आणि अजून त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळून आम्ही याचा उपयोग करून आम्ही जास्तीत जास्त आमच्या भागात शेतकऱ्यांना हे जे तंत्रज्ञान आहे याचा प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल याच्याशी आम्ही लोकांना प्रोत्साहन देऊन तयार करणार आहोत. आणि आम्ही सुद्धा त्याचा जे ज्ञान मिळालंय त्याचा ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून आम्ही त्याचा उपयोग करून आम्ही जास्तीत जास्त शेती उत्पन्न कसं मिळेल आणि आमच्या जिल्ह्यात लोकांना कसं जास्तीत जास्त उत्पन्न मिळून 2 रुपये कसे मिळतील यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे स्टुडंट कृषिक 2026 दरप्रमाणे 17 ते 24 या दरम्यान भरतात. तसंच यावर्षीही कृषिक 2026 यामध्ये आम्ही जे काही शेतकरी लोक इथे येतात त्यांच्यासाठी आम्ही प्रथमोपचार केंद्र आम्ही त्यांना प्रथमोपचार जे आहे ते ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो. ते त्यांना चक्कर वगैरे येत असेल किंवा कुणाला काय हलकी इजा वगैरे झाली असेल जे कृषिक पाहताना या दरम्यान आम्ही त्यांना इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला? आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी लाभ घेतला? 500 ते 600 त्याच्यापेक्षाही जास्त. या जसं की इथंच फक्त नाही तर पुढे आम्ही असे आमचे 8 सेंटर ठेवले आहेत. प्रत्येक सेंटरवर दररोज आपले 600 किंवा 700 इतकेपर्यंत शेतकऱ्यांचा लाभ त्यांना